सांगली जिल्ह्यात कुपवाडाचं नाव एक भाग आहे. त्याच भागात रामकृष्ण नगर नावाची जागा आहे. 24 जुलैच्या सकाळी जेव्हा लोक नेहमीप्रमाणे फिरायला निघाले, तेव्हा रामकृष्ण नगरमधील स्वामी मंदिरासमोर रस्त्यावर एक तरुणाचे शव पडलेले दिसले. त्याच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने केलेल्या खोल जखमा होत्या. लोकांनी ताबडतोब MIDC कुपवाडा पोलिसांना बातमी दिली. माहिती मिळताच उपनिरीक्षक प्रवीण गिल्ड आणि आणि पोलीस निरीक्षक दीपक भांडवळकर यांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जागेचे निरीक्षण केले आणि शव पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. मृतकाचे नाव अमोल रायते होते. त्याच्या भावाने अभिजित रायते यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा केस नोंदवण्यात आला. सांगलीच्या लोकल क्राईम ब्रँचच्या पोलीस इन्स्पेक्टर सतीश शिंदे यांनी स्वतः या केसची जबाबदारी घेतली. चौकशीत असे समोर आले की अमोलच्या पत्नीचे कोणाशी तरी अनैतिक संबंध होते आणि याच बाबतीत अमोलचा तेजस राजपूत नावाच्या तरुणाशी वाद झाला होता. म्हणूनच पोलिसांना तेजसवर संशय आला. कॉल तपशील तपासले तेव्हा हे स्पष्ट झाले की अमोलला मृत्यूपूर्वी जी शेवटची कॉल आली होती ती तेजसचीच होती. पोलिसांनी सर्वप्रथम तेजस राजपूतला ठाण्यात बोलावून चौकशी सुरू केली. सुरुवातीला तो इतर विषयांवर बोलत राहिला, थेट विषयावर येणे टाळत होता. पण जेव्हा पोलिसांनी पुराव्यांसह त्याला दाबले तेव्हा शेवटी तेजसचा विरोध संपला. त्याने कबूल केले की खून त्यानेच केला आहे. तेजसने फक्त स्वतःचा गुन्हा कबूल केला नाही, तर त्या लोकांची नावेही सांगितली ज्यांनी या खुनात त्याला साथ दिली होती. पोलिसांनी सखोल चौकशी केली आणि आरोपीची ओळख केली. त्यानंतर पोलिसांनी 3 जणांना अटक केली. 25 वर्षीय प्रेम बाळासाहेब मद्रासी, 24 वर्षीय तेजस संजय सिंग राजपूत आणि 20 वर्षीय निहाल आसिफबाबा. कोर्टाने या तिघांना 7 दिवसांच्या पोलीस हिरासतमध्ये ठेवण्यात आले. चौकशी दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून खुनात वापरलेले कुऱ्हाड, 2 चाकू आणि 2 मोटारसायकली जप्त केल्या. या संपूर्ण कारवाईत सांगली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कालेकर आणि कॉन्स्टेबल सागर लवटे यांनी मुख्य 2 आरोपींना पकडले. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवळकर आणि त्यांच्या टीमने एका आरोपीला 24 तासातच अटक केली. चौकशी दरम्यान एक कथा समोर आली. रामकृष्ण नगरात जाधव पीठ मिलच्या समोर अमोल सुरेश रायते राहत होता. अमोलने प्रेमात पडून लग्न केले होते. सुरुवातीला दोघांनी मिळून आनंदी कुटुंब स्थापन केले. पण कालांतराने त्यांच्यात वादविवाद वाढू लागले. शेवटी पत्नीने त्याला सोडून दिले आणि वेगळी राहू लागली. या दरम्यान अमोलला कळले की त्याच्या पत्नीचे तेजस संजय सिंग राजपूत याच्याशी अनैतिक संबंध आहेत. अमोलला खात्री होती की तेजसमुळेच त्याच्या पत्नीने त्याला सोडले आणि त्यांच्या नात्यात अंतर आले. या रागामुळे त्याने तेजसची बदनामी करण्यास सुरुवात केली. एके दिवशी अमोलने रागावून तेजसला अपमानित केले आणि त्याच्या पत्नीवर अनैतिक आरोप केले. हे ऐकून तेजस आतून खूप नाराज झाला. त्यावेळी त्याने काही बोलले नाही, पण मनातून तो अमोलवर चिडू लागला. अमोलला धडा शिकवण्याचा तेजसने मनात निर्णय घेतला आणि योग्य संधी शोधू लागला. अमोल रायतेला दारू पिण्याची वाईट सवय होती. तेजसने याच कमजोरीचा फायदा घेऊन त्याचा खून करण्याची योजना आखली. त्याने आपल्या मित्रांना प्रेम बाळासाहेब मद्रासी आणि निहाल आसिफबाबा यांना सांगितले की अमोल माझ्या पत्नीची बदनामी करतो. त्याला दारूची सवय आहे. आपण त्याला मोफत दारू पाजू आणि मग भांडण काढून त्याचा खून करू. तेजसच्या मित्रांनीही या गोष्टीला गंभीरपणे घेतले आणि त्याच योजनेत सामील होण्यात तयार झाले. 23 जुलै 2025 रोजी रात्री तेजसने अमोलला फोन करून सांगितले की आज पार्टी आहे आणि त्याने यायला हवे. आपल्या पत्नीवर तेजसचा संशय अजूनही दारूच्या लालसेमुळे अमोल येण्यासाठी तयार झाला. तेजसला खात्री होती की दारूसाठी अमोल नक्की येईल, पण बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही त्याचा काही पत्ता लागला नाही. जेव्हा अमोल आला नाही तेव्हा तेजसने पुन्हा फोन केला, पण त्याचा मोबाईल स्विच ऑफ होता. तेजसला वाटले की बिना नेण्यास अमोल येणार नाही, म्हणून तो त्याच्या घरी गेला. त्यावेळी अमोल घरीच होता. तेजसने त्याला आपल्या मोटारसायकलवर बसवले आणि दोघे रामकृष्ण नगरातील श्री स्वामी समर्थ मंदिरासमोरच्या रस्त्यावर पोहोचले. योजनेनुसार तेजसचे मित्र प्रेम मद्रासी आणि निहाल बाबा तिथे कुऱ्हाड आणि चाकू लपून आले होते.
चौघांनी बसून दारू पिण्यास सुरुवात केली आणि सर्व नशेत बुडाले. तेव्हा तेजसने बदला घेण्याच्या हेतूने प्रेम मद्रासीला सांगितले की अमोल त्याच्या पत्नीबद्दल अपमानजनक बोलतो. हे ऐकून अमोलही भांडायला लागला आणि वाद घालू लागला. जसे तेजसला हवे होते, रागावून तेजसने प्रेम आणि निहालची आणलेली कुऱ्हाड उचलली आणि अमोलच्या डोक्यावर, मानेवर आणि चेहऱ्यावर जोरदार प्रहार केले. त्याचवेळी प्रेम मद्रासी आणि निहाल बाबा यांनी अमोलच्या छातीवर, पोटावर आणि हातांवर अनेक ठिकाणी चाकूने प्रहार केले. तीक्ष्ण हत्यारांनी केलेल्या हल्ल्यामुळे अमोलला वाचण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. संपूर्ण शरीरावर खोल जखम झाल्यामुळे तो रक्तबंबाळ होऊन पडला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. आपले काम पूर्ण झाले असे समजून तिघेही तेथून पळून गेले. रात्रीच्या अंधारात तेजसने आपल्या पत्नीची बदनामी करणाऱ्या अमोलचा खून केला होता, पण याची कोणाला खबरही नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी 24 जुलै रोजी जेव्हा लोक फिरायला बाहेर पडले, तेव्हा त्यांनी रामकृष्ण नगरातील स्वामी मंदिरासमोरच्या रस्त्यावर एका तरुणाचे शव पडलेले पाहिले. पोलिसांनी कारवाई केली आणि या कारवाईत पोलिसांनी आरोपीला 24 तासाच्या आत अटक केली